मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता पदर खोचूनच किचनमध्ये येते आणि किचनमध्ये गेल्यानंतर तिला समजतं की तर खूप पसारा पडला आहे, कारण भाज्या वगैरे तेथे सगळ्या अस्तव्यस्त प्रियाने टाकलेल्या असतात। प्रिया तेथे सोफ्यावर बसलेली असते आणि डोकावून सायलीकडे पाहते। इकडे सायलीला प्रश्न पडतो, असं कसं झालं? मी तर अगदी मगाशी स्वच्छ केला होता आणि अचानक असं झालंच कसं काय? तर सायलीची उडालेली तारांबळ पाहून आता प्रिया मात्र गालातच हसते आणि सायलीने पाहूनही व आपल्यावर संशय घेऊ नये यासाठी आपला चेहराच लपवते। सायलीला आता टेन्शनच येतं की पूर्ण आजींनी पाहिलं तर काही खरं नाही, कारण उपवासाच्या दिवशी असं खरकट पडलेलं त्यांना अजिबात आवडत नाही। सगळं काही अगदी स्वच्छ लागतं असं म्हणून ती भरभर कामाला लागते आणि किचन स्वच्छ करायला घेते। तर आता सायलीची ही झालेली अवस्था पाहून प्रिया मात्र हसत असते। दुसरीकडे अस्मिता आता पूर्णाजींचा हात पकडूनच त्यांना हॉलमध्ये घेऊन येते। मग आता चल ना अगं पूर्णाजी, असं अस्मिता सतत म्हणत असते। त्यावरती पूर्णाजी म्हणतात, अगं बाळा, मी येणारच होते ना आत्ता, तू कशाला उगीच घाईतच मला इकडे घेऊन आली? मग अस्मिता म्हणते, अगं तुला भूक लागली असेल ना, मग उपवासाचं काहीतरी खाऊन घे बरं चल। त्यावरती पूर्णाजी म्हणतात, अगं मला नाही लागली भूक, आणि तसंही उपवासाच्या वेळी सारखं खायचं असतं का? मग उपवास तरी कशाला करायचा? तेव्हा अस्मिता आता विचार करते आणि काहीतरी मुद्दामच विषय काढते आणि म्हणते, तुला गोळ्या घ्यायच्या असतील ना, मग थोडंफार खावं लागेलच। त्या नकारच देतात। मग अस्मिता म्हणते की उपवासाचं तुझ्या मनासारखं काय केलंय ते तरी बघायला चल। मग आता हे अस्मिताचं बोलणं ऐकून सायली जरा घाबरतेच, कारण पूर्ण आजींनी एवढा कचरा पाहिल्यानंतर त्या भडकतील असं तिला वाटत असतं। तर प्रिया सुद्धा सोफ्यावर बसून गंमत सायलीची पाहत असते, तिचा तो घाबरलेला चेहरा, आणि तिला असं वाटत असतं की कधी एकदा पूर्ण आजी किचनमध्ये जाईल आणि सायलीला झापेल। आता अस्मिता आणि त्याचबरोबर प्रिया या दोघींचाही हाच प्लॅन असतो। ती एकदा सायलीला ओरडा पडेल, मग हट्टानेच अस्मिता पूर्णाजींना किचनकडे घेऊन जायला निघते। जशा पूर्णाजी या किचनकडे चाललेल्या असतात तसतसं इकडे सायली घाबरत असते। तर प्रियाची आणि अस्मिताची एक्साइटमेंट मात्र वाढत असते, कारण त्यांनी जो किचनमध्ये पसारा घालून ठेवलेला असतो, त्यांना असं वाटतं की आता पूर्णाजी पाहणार आणि सायलीला खूप बोलणं खावं लागणार या विचाराने त्यांच्याही मनात अगदी आनंदाच्या उकळ्याच फुटत असतात। पण सायलीने ऑलरेडी कचरा गोळा केलेला असतो आणि तो पूर्णाजी येताच डस्टबिनमध्ये सुद्धा टाकलेला असतो। त्यानंतर अस्मिता म्हणते, आजी चल मी तुला फळं वगैरे देते। तेव्हा पूर्णाजी म्हणतात, नको अगं, मला फळं वगैरे काहीही नको आहे। तेव्हा सायली हे बोलणं ऐकते आणि पूर्णाजींना विचारते, पूर्णाजी थोडी खिचडी खाता का तुम्ही, की रताळ्याचा किस देऊ, काय देऊ तुम्हाला सांगा की? मग पूर्णाजी सायलीला सांगतात, अगं खरंच मला काही नकोय, मला भूकच नाहीये। तेव्हा अस्मिता हट्टच करते, अगं किचनमध्ये काय काय ठेवलंय उपवासाचं तेवढं तरी बघ ना, चल ना प्लीज। मग पूर्णाजी म्हणतात की अस्मिता हे बघ, मला जेव्हा गोळ्या घ्यायच्या असतील ना तेव्हा मी थोडंसं आपली खाऊन घेईल, आणि उपवास यासाठी करायचा असतो की मनावर नियंत्रण राहावं ना यासाठी, आणि उपवासाच्या दिवशी सारखं आपलं भूक भूक करायचं नसतं। तेव्हा आता प्रिया आणि अस्मिताचा चेहराच पडतो। त्यानंतर सायली विचारते, मग कॉफी तरी देऊ का पूर्णाजी? तेवढाच आपला पोटाला आधार, मी देतेच हा कॉफी, तुम्ही बसा तोपर्यंत। तेव्हा पूर्णाजी आता सायलीकडे पाहून मान अशी हलवतात, कारण या मुली काही ऐकणार नाही असं त्यांना वाटत असतं। त्यानंतर सायली आता पूर्णाजींसाठी कॉफी बनवते आणि त्यांना देते। सांगते की अहो विमलताई ना मार्केटमध्ये भाजी आणायला गेल्या आहेत, तोपर्यंत मी ज्या मागच्या खोल्या आहेत ना त्यांचा केरकचरा काढून घेते, तुम्हाला काही हवं असेल ना तर आवाज द्या हा मला। तेव्हा पूर्णाजी फक्त आपली मान हलवतात। सायली आता तेथून जाते। तर प्रिया आणि अस्मिता अजूनही एकमेकींना आपल्या इशारे करतच असतात आणि पूर्णाजींचा डोळा चुकवून त्या बरोबर पुन्हा किचनकडे जातात आणि सायलीने जो कचरा टाकलेला असतो ना तो कचऱ्याची पिशवी डस्टबिनमधून घेतात आणि बाहेर टाकून देतात, आणि दुसऱ्या कॅरी बॅगमध्ये त्या आपल्या रॅपर्स टाकत असतात, चॉकलेट्सचे वगैरे। मग आता ते रॅपर्स टाकल्यानंतर दोघीही खूपच खुश होतात। मग आता प्रियाचा प्लॅन सुरू होतो। इकडे पूर्णाजी मस्तपैकी आपल्या कॉफी पीत बसलेल्या असतात। तेव्हा पूर्णाजी असं धावतच प्रिया आता तेथे डस्टबिन घेऊनच येते।
तेव्हा पूर्ण आजी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात की काय झालं अचानक आता हिला. मग आता प्रिया सांगते, पूर्ण आजी हे बघ, अगं डस्टबिनमध्ये काय आहे ते. तेव्हा त्या आता तेथे येतात आणि विचारतात काय झालं. तेव्हा अगं माझ्या पायाला कचरा लागला ना, तो टाकायला मी डस्टबिन जवळ गेले तर माझ्या हाताला बघ काय लागलं, रॅपर्स. म्हणून त्या चॉकलेट बिस्किट्सचे रॅपर्स दाखवतात. तेव्हा अस्मिता विचारते की कुणी खाल्लं असेल ग आजी हे. मग आता पूर्ण आजी विचार करू लागतात की अगं पण असं कोण कशाला खाईल. तेव्हा प्रिया म्हणते, पण मी तर आलेच नाही ना सकाळपासून आजी किचनमध्ये. तेव्हा अस्मिता सुद्धा अंग काढून घेत म्हणते की नाही बाबा, आपण तर अरबट चरबट अजिबात खात नाही बाबा. मग त्यावेळी पूर्ण आजी म्हणतात, अर्जुनच्या बायकोचा उपवास आहे आणि कल्पनाचाही उपवास आहे, कोणी बरं खाल्लं असेल. तेव्हा विमलनेच खाल्लं असेल असं आता पूर्ण आजी म्हणतात. तेव्हा प्रिया म्हणते, विमल खाऊच शकत नाही, ती सकाळीच मार्केटमध्ये गेलीये ना. तेव्हा आता पूर्ण आजी म्हणतात, अगं मग प्रताप किंवा अश्विनने टाकलं असेल, त्यात काय एवढं. तेव्हा मुद्दामहून प्रिया सायलीचं नाव घेत म्हणते, तुझ्या लक्षात येत नाही का ग पूर्ण आजी, सायली ना सकाळपासून इथेच होती. ती काय म्हणाली तर मी निर्जळी उपवास करणार आहे. अगं काही नाही, कोणाचं लक्ष नव्हतं ना तेव्हा तिनेच खाल्लंय हे सगळं. अगं फसवतीये ती आपल्याला, निर्लज्ज मुलगी असं म्हणून प्रिया नको ते सायली विरोधात बोलते. आणि सायली आता तेथे येताच प्रिया पूर्ण आजींना इशारा करते. तेव्हा पूर्ण आजींकडे सायली पाहते तर त्या खूपच चिडलेल्या असतात. तेव्हा सायली विचारते, काय झालं पूर्ण आजी, काही हवंय का तुम्हाला, पण तुम्ही का उठलात. तेव्हा आता पूर्ण आजी रागातच म्हणतात, मला काहीही नको आहे, पण हे डस्टबिनमधलं कुणी खाल्लं ना तेवढं सांग बरं. तेव्हा सायलीलाच प्रश्न, नेमकं यामध्ये काय आहे ते अगोदर पाहावं. तर प्रिया आता डस्टबिनमधले रॅपर्स तिला दाखवते. तेव्हा सायली म्हणते, मला नाही माहीत पूर्ण आजी, कारण मी सुद्धा या पिशव्या ना आत्ताच पाहतीये. तर पूर्ण आजी अजूनच रागात सायलीकडे पाहतात, कारण त्यांना असं वाटतं की ही सायली ना सतत खोटं बोलत असते. त्याच वेळी कल्पना तेथे जाते आणि विचारते, काय कसली मीटिंग कसली चालू आहे इथे आता. मग प्रिया लगेचच सांगू लागते, आई अगं बघ ना, कुणीतरी ना उपवास मोडल्याचे पुरावे सापडले आहेत इथे, डस्टबिनमध्ये ना रॅपर्स आहेत, रॅपर्स हे बघ असं म्हणून ती आता सततच कल्पना पूर्ण आजींना ते दाखवू लागते. तर सायलीला माहीत असतं की या दोघींनीच काहीतरी कारस्थान केलं असेल. मगाशी सुद्धा किचन खराब करण्यामागे प्रियाचाच हात होता, कारण त्यात सतत किचनमध्ये चल पूर्ण आजी, किचनमध्ये चल पूर्ण आजी असं म्हणत होत्या. मग प्रिया कल्पनाच्या डोक्यात भरवू लागते, आता तू मी आणि पूर्ण आजी आपण तर काही उपवास मोडला नसणार बरोबर, मग कुणी खाल्लं असेल हे सगळं. तेव्हा कल्पना विचारते, काय ग अस्मिता, हे तू खाल्लंस का. मग आता अस्मिता म्हणते, नाही ग मम्मा, मला डॉक्टरांनी असं अरबट सरबट काही खायला सांगितलंच नाही, पौष्टिक खायला सांगितलंय, हे सगळं ना फक्त या सायलीनेच खाल्लंय. तेव्हा आता पूर्ण आजी आणि कल्पना या दोघीही खूपच रागात आता सायलीकडे पाहतात, कारण त्यांना असं वाटतं की सायलीनेच खरंच हे खाल्लं असेल आणि तिनेच उपवास मोडला असेल. आणि म्हणे मगाशी तर निर्जळी उपवास मी भागवत एकादशीचा धरते असं सर्वांना सांगितलं. स्मिता सुद्धा कल्पनाला सांगते की मम्मा उपवास आहे असं सांगून तुमच्या डोळ्यात ना ही धूळ फेकतीये, धूळ. तेव्हा रागातच कल्पना सायलीकडे पाहते. त्यावरती सायली म्हणते, नाही ओ आई, अहो मी सकाळपासून काही खाणं तर सोडा, साधा पाण्याचा थेंब सुद्धा घेतलेला नाहीये. तेव्हा प्रिया म्हणते, गप्प बस ग, तूच खाल्लंय हे सगळं, उगीचच खोटं बोलू नकोस. तेव्हा पूर्ण आजी आता कल्पनाला सांगतात, अगं या मुलीने देवाधर्माच्या बाबतीमध्ये कधीही हलगर्जीपणा तर केला नाही, पण आता तर चित्र अगदी वेगळंच दिसतंय असं सायलीवर सुद्धा संशय घेत पूर्ण आजी म्हणतात. मग आता सायलीलाच टेन्शन येतं की आता मी कसं सिद्ध करू की मी हे खाल्लेलं नाहीये. प्रिया आणि अस्मिता मात्र एकमेकींकडे पाहून गालात हसतात, कारण सायलीला तोंडावर पाडण्याचा प्लॅन त्यांनी पूर्णपणे केलेला असतो. तेव्हा सायली आता पूर्ण आजींना विश्वासात घेऊन सांगते, पूर्ण आजी तुम्हाला खरंच असं वाटतं का हो मी हा उपवास मोडला असेल. मग आता त्या दोघीही तिच्याकडे अगदी शांतपणे पाहू लागतात. मग सायली म्हणते, पूर्ण आजी अहो माझ्यावर नाही, निदान माझ्या श्रद्धेवर तरी विश्वास ठेवा, मी असं कधीच करू शकणार नाही, इतकं तर तुम्ही मला ओळखताच ना.
तेव्हा अजूनही पूर्णाजी आणि कल्पना या संशयी नजरेने सायलीकडे पाहतात. त्यांना असं वाटतं की या दोघी जे बोलतायत ना ते खरंच आहे. मग प्रिया आणि अस्मिता पुन्हा एकदा त्या रॅपर्सकडे पाहतात आणि मग गालात हसत असतात. आणि नेमकं सायली आता हेच पाहते. तिच्या लक्षात येतं म्हणजे या भामट्या प्रियानेच हे सगळं काही केलंय. मग आता सायली मनात विचार करते, आई आणि पूर्णाजी या दोघींनाही तूच भडकवतीस प्रिया, पण माझ्या हातात पुरावा असल्याशिवाय मी या दोघींनाही पटवून देऊ शकतच नाहीये. पण आता मला पुरावे शोधायलाच हवेत, असा सायली आता विचार करते. मग आता त्यानंतर सायली तो विषयच टाळते आणि त्यानंतर प्रियाच्या रूममध्ये जाते. ती आता सर्व रूम स्वच्छ तशी करतच असते. प्रियाच्या रूममध्ये गेल्यानंतर आता ती विचार करते की मी ते सगळं काही खाल्लं आहे हे भासवण्यासाठी प्रियाने स्वतःच काहीतरी खाल्लं असेल. हिच्या रूममध्ये ना नक्कीच काही ना काही मला सापडेल, पण आता मी ते शोधून काढणारच, कारण इथेच काहीतरी एखादा पुरावा तरी मला सापडणारच. आणि उपवास मी नाही तर प्रियाने मोडला आहे हे आईंना कळायलाच हवं, असं म्हणून सायली आता रूम अगोदर स्वच्छ करू लागते. मग त्यानंतर ती बेड खालून सुद्धा झाडून घेत असते. मग त्यानंतर सायली काही वेळातच कचरा बाहेर काढते. त्यामध्ये आता जे रॅपर्स असतात ना चॉकलेट्स बिस्किट्सचे, ते सगळे तिला तिथे सापडतात. मग सायलीला आता आनंद होतो, कारण आता प्रियाने मगाशी जशी तिची फजिती केली होती, पूर्णाजी आणि कल्पनासमोर मला तोंडावर पाडलं होतं, तसंच आता सायली तिला तोंडावर पाडणार असते. मग आता ते सर्व रॅपर्स एकत्र करत ती कल्पना, अस्मिता आणि त्याचबरोबर प्रियाला इकडे बोलवते. तेव्हा त्या तिघीही त्या रूममध्ये जातात. आता अस्मिता रागातच विचारते, काय गं, आमच्या नावाने कशाला तू ढणढणा करतीये? तेव्हा सायली आता अस्मिताचं बोलणं अजिबात मनावर घेत नाही. ती कल्पनाला सांगते, आई हे पहा ना तुम्ही, आता मी इथे केर काढलं बेड खालून तर इथे काय पडलेलं मला दिसलं. मग आता कल्पना त्याच्याकडे पाहतच राहते आणि धक्क्यानेच प्रियाकडे पाहते, कारण आता तिला समजलेलं असतं की हे सगळं प्रियानेच केलं असेल, पण मुद्दाम सायलीवर आळ घेतीये. मग प्रिया आणि अस्मिता एकदम गप्प राहतात आणि दोघीही हळूच एकमेकींकडे पाहतात, कारण सायलीने आता पुराव्यासकट त्या दोघींचं पितळ उघड केलेलं असतं. तेव्हा कल्पना म्हणते, हे तर तेच रॅपर्स आहेत ना जे मगाशी तन्वीने मला तिथे डस्टबिनमध्ये दाखवले होते. तेव्हा सायली म्हणते, हो, हे मी खाल्लंय का प्रियाने खाल्लंय तेवढं सांगा, कारण अश्विन भाऊजी हे असलं तर कधी खात नाही आणि चुकून जर कधी खाल्लं ना तर जमिनीवर कचरा कधीही फेकणार नाहीत, आणि हे असलं काहीतरी फक्त आणि फक्त प्रियाच खाऊ शकते. तेव्हा आता कल्पना ही प्रियाकडे पाहू लागते, तर प्रिया आणि अस्मिताला मोठा धक्काच बसतो की आपला प्लॅन बरोबर हिने आपल्यावरच उलटवला. मग त्यानंतर सायली सांगते, अहो उपवास मी नाही तर तुमच्या प्रियाने मोडलाय. मग कल्पना रागातच जरा प्रियाकडे पाहू लागते. तेव्हा प्रिया आता म्हणते की उगीच वाटेल ते आरोप माझ्यावर करायचे नाही हा, कारण मी उपवास अजिबात मोडलेला नाहीये. प्रिया आता नाही होऊन पडत असते. त्यावेळी कल्पना विचारते, तन्वी तुझ्या रूममध्ये हे असलं दुसरं कोण खाणार, कारण अश्विन तर कधी काही असलं खात नाही अगं. तर आता प्रिया सांगते, आई अहो मी खाल्लं होतं, पण आज नाही हो, काल खाल्लं होतं. तो कचरा पडला ना तोच उचलायचा राहून गेला माझ्याकडनं, असं प्रिया खोटं खोटं सांगते. मी स्वतःची बाजू सावरत मग सायलीकडे पाहते आणि आज मी कसं खाईल, आज खाणं तर माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही, कारण आज उपवास आहे ना आई. कल्पनालाच कळत नाही की आता काय करावं, कारण आता प्रिया खरं बोलतीये की सायली खोटं बोलतीये हेच तिला कळेनासं होतं. त्यानंतर आता पूर्णाजी या कल्पनाला आवाज देत असतात, कल्पना कल्पना इकडे ये बरं. मग प्रिया तेवढ्यात म्हणते, आई हा विषय संपवू ना आपण, प्लीज संपवू ना. तेव्हा आता अस्मिता म्हणते की हो मम्मा, हा विषय आपण संपवूयात. त्यावेळी आता आपण पूर्णाजींच्या कानावर ही गोष्ट घालायची का, असं कल्पना विचारते, कारण हा त्रास ना रोजचाच होत चाललाय आता, असं म्हणून ती सायलीकडे खूप रागात पाहते, त्या रॅपर्सकडे सुद्धा, कारण आता सायलीला कसं तोंडावर पाडायचं ते सुद्धा कल्पनासमोर हे प्रियाने अगोदरच ठरवलेलं असतं. तेव्हा पूर्णाजींना सांगण्यासाठी त्या तिघीही आता रूम बाहेर पडतात. तर सायली बिचारी तेथेच थांबते आणि मग त्यानंतर थोडा विचार करत बाहेर जायला निघते. इकडे पूर्णाजी हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा या चौघीही आता तेथे येतात. मग काय ग, काय करत होतात आतमध्ये, असं त्या विचारतात. तेव्हा कल्पना म्हणते, आता पूर्णाई तुम्हीच मला सांगा, मगाशी त्या डस्टबिनमध्ये जे काही रॅपर्स सापडले
ते सगळे रॅपर्स ना तन्वीच्या रूममध्ये सुद्धा होते. हे ऐकून आता पूर्णा आजींनाच धक्का बसतो. तेव्हा पूर्णा आजी या चिडतात आणि विचारतात, तन्वी तू उपवास मोडला आणि अर्जुनच्या बायकोवर नाव घेतेस का, तिने उपवास मोडलाय म्हणून. तेवढ्यातच विमल सुद्धा आता तिथे भाजी घेऊन येते आणि यांचं नक्की काय चाललंय हे ऐकत असते. मग सायली आता जरा रागातच प्रियाकडे पाहते, कारण तिला माहीत असतं याही वेळी प्रिया काहीतरी खोटं नाटक कारण सांगणार, माझ्यावर आळे घेणार. आणि प्रिया नेमकं तशीच करते आणि म्हणते, नाही नाही पूर्णा आजी, मी खरंच आज उपवास नाही मोडलाय, मी खरंच खूप कडक उपवास करतीये. अगं पूर्णा आजी, ते सापडलं ना ते मी काल खाल्लं होतं, तो कचराच उचलायचा राहून गेला, असं प्रिया खोटं नाटं सांगते. तेव्हा विमल सांगते, तन्वीताई असं कसं राहील, आज सकाळी तर मी तुमची खोली साफ केली. आता विमलने असं सांगितल्यानंतर प्रियाच्या मोबाईलवर सारखा डिलेव्हरीवाल्याचा फोन येत असतो, पण प्रियाचं लक्षच त्याकडे नसतं. त्यानंतर पुन्हा एकदा विमल सांगते, जेव्हा सकाळी मी रूम साफ केली ना तेव्हा कोणताच कचरा तिथे पडलेला नव्हता. तर सर्वजण प्रियाकडे रागात पाहतात. मग पुढे आता विमल सांगते, हा सगळा कचरा ना सकाळचाच आहे. मग आता सायली हसते आणि विचारते, आता हे कसं सावरून घेशील ग प्रिया. मग प्रिया अगदी रागातच म्हणते, हे कसं सावरून घेणार म्हणजे, विमलताई काही पण बोलतायत. अगं मला माहिती आहे ना, ती तर तुझीच बाजू घेणार. आता उंदराला मांजर साक्ष, बाकी काय, असं म्हणून पुन्हा पुन्हा ती सायलीवरच आरोप करते. मग आता कल्पना म्हणते की काय खोटं काय खरं मला तर कळत नाहीये, पण विमल तिने केलेल्या कामाबद्दल कधीही खोटं बोलत नाही, एवढी तर मला खात्री आहे तिच्यावर. तेव्हा अस्मिता म्हणते, अगं मम्मा, विमलच्या नजरेतून चुकून हे सगळं राहिलं असेल ना. पण आता तन्वी म्हणतीये की तिने उपवास मोडलेला नाहीये, तर नसेल ना मोडला तिने उपवास, तुम्ही दोघीही थोडा तरी विश्वास ठेवा ना तिच्यावर, असं अस्मिता तिची बाजू घेत म्हणते. तेव्हा कल्पना आणि पूर्णा आजी या एकमेकींकडे पाहतात. त्यांना आता काय खरं काय खोटं अजूनही कळतच नसतं. तेव्हा प्रिया सुद्धा आपली बाजू सेव्ह करण्यासाठी म्हणते, हो ना, माझ्यावर विश्वास ठेवा, कारण आजच्या दिवसात खाण्यापिण्याचा विचार सुद्धा मी करू शकत नाही. तेवढ्यातच आता डिलिव्हरी बॉय तेथे येतो आणि तन्वी सुभेदार, हे तुमचं पार्सल आहे असं सांगतो. तेव्हा प्रिया आणि अस्मिता आता दोघीही खूपच घाबरतात, कारण त्यांनी पनीर चिली आणि शेजवान फ्राईड राईस जो मागवलेला असतो त्याचीच ती डिलेवरी आलेली असते. आता सर्वजण प्रियाकडे आणि त्या डिलेवरी बॉयकडे पाहू लागतात. तेव्हा पूर्णा आजी आता विचारतात, पार्सल म्हणजे. मग आता प्रियाची बोलतीच बंद होते. आता तिला काय सांगावं कळतच नाही. मग आता ती म्हणते, माझं पार्सल म्हणजे, कारण माझं काही पार्सल वगैरे नाही आहे. तेव्हा आता तो डिलिव्हरी बॉय सांगतो, पनीर चिली आणि शेजवान फ्राईड राईस तुम्हीच मागवला होता. तेव्हा पूर्णा आजी, कल्पना आणि विमल, सायली सगळेजण धक्क्याने प्रियाकडे पाहतात. तेव्हा आता प्रिया म्हणते, तन्वी हे काय अगं, मग आता तुम्ही पत्ता वगैरे चुकला असाल, मी काही ऑर्डर केलेलं नाहीये, असं प्रिया आता सतत सांगत असते आणि त्या डिलिव्हरी बॉयला तिथून जायला सांगते. मग आता तो डिलिव्हरी बॉय तिथून जात नाही. तो म्हणतो, हाच पत्ता आहे, अन्नपूर्णा निवास, आणि तन्वी सुभेदार यांच्याकडून ऑनलाईन पेमेंट सुद्धा झालंय, हे पहा, तुमचा मोबाईल नंबर सुद्धा यामध्ये आहे, असं तो आता सांगतो. आता जसजसं तो डिटेल्स देऊ लागतो ना प्रियाबद्दल, तसतसं आता इकडे प्रिया आणि अस्मिता घाबरतात. मग त्यानंतर तो म्हणतो की बेल वाजवायचं नाही असंही तुम्ही सांगितलं होतं हो की नाही, आणि म्हणूनच गेटवरून मी तुम्हाला कॉल केला होता, पण तुम्ही रिसीव्ह केला नाही, आणि म्हणूनच मी डायरेक्ट आतमध्ये आलो. आता घ्या की ओ मॅडम तुमचं पार्सल, मला ना जरा जायला उशीर होतोय. तेव्हा कल्पना आता उठते आणि आश्चर्याने प्रियाकडे पाहते. त्यानंतर सायली म्हणते, प्रिया अगं घे की ते पार्सल, कारण चायनीज ना थंड झाल्यानंतर चांगलं लागत नाही, बेचव लागतं, त्यामुळे थंड होण्या अगोदर ते खाऊन घे आता. अगं जा की घे, असं म्हणून ती सतत आता तिला जायला सांगते. तेव्हा आता प्रिया गुपचूप जाते, ते पार्सल घेऊन आतमध्ये येते आणि पूर्णा आजींना एक्सप्लेनेशन देऊ लागते. तेव्हा पूर्णा आजी रागातच म्हणतात, बस झालं आता, एक खोटं लपवायला आता दुसरं खोटं अजिबात बोलू नकोस, असं म्हणून त्या तिची बोलतीच बंद करतात. आणि खरं तर मी तुझ्याकडनं ना खूप कमी अपेक्षा ठेवत असते, तरीही प्रत्येक वेळेला आपला अपेक्षाभंग हा होतोच, असं म्हणून त्या रागातच आता प्रियावर चिडून तेथून जातात. तर प्रियाला आता सुचतच नसतं, कारण आता काय सगळ्यांना सांगावं, तिच्याकडची कारणच आता संपलेली असतात. मग आता कल्पना रागातच पुढे येते आणि विचारते, काय ग तन्वी, तुला जर उपवास करायचा नव्हता तर तसं सांगायचंच ना आम्हाला, की नाही करायचा म्हणून आम्हाला उपवास. अगं तुला कोणी काहीही बोललं नसतं,
पण असा खोटारडेपणा करण्याची खरंच काही गरज नव्हती असं म्हणून ती प्रियालाच आता खूप झापते। त्यावेळी आता कल्पना थोडी रागात अस्मिताकडे पाहते तर अस्मिता आपली नजर चोरते तर प्रियाचा खोटारडेपणा आता सहज समोर आलेला असतो। त्यामुळे ती सुद्धा खाली मान घालून उभी राहते तर सायली आता प्रियाकडे पाहतच राहते। माझ्या विरोधात हिने खूप मोठा प्लॅन केला की मी उपवास मोडलाय म्हणून, परंतु स्वतःनेच उपवास मोडला हे सत्य आपोआपच बाहेर आलं आणि पूर्णाजी आणि कल्पनालाही समजलं। त्यानंतर आता विमल सुद्धा कॉफीचा मग घेऊन तेथून जाते तर सायली आता रागातच प्रियाकडे पाहते आणि तिच्या समोर जाऊन उभी राहते। आता प्रियाला खूपच भीती वाटू लागते, ती थोडी मागे होते कारण तिला असं वाटतं की सायली आता एखादी सनसनीत माझ्या कानाखाली देते की काय। तेव्हा आता अस्मिता रागातच सायलीकडे पाहते, मग सायली हाताची घडी घालते आणि प्रियाला सांगते जरा ना कामाची सवय तू लावूनच घे, कारण मगाशी जर तू अगदी वेळीच खोली साफ केली असती तर अशी पकडली कधीच गेली नसती आणि स्वयंपाक करायला शिकली असतीस ना तर अशी पार्सल मागवण्याची वेळ तर तुझ्यावर कधीच आली नसती। तेव्हा प्रिया काही तिचा उद्धटपणा सोडत नाही, ती रागातच म्हणते तुझ्याकडून मला कोणतंही ज्ञान नको आहे हा, समजलं। तेव्हा सायली आता म्हणते ठीक आहे अगं नाही देत तुला ज्ञान, पण मी एकच सांगते जर माणसं जिंकायची असेल ना तर मनामध्ये ना खरेपणा असावा लागतो आणि तोच खरेपणा तुझ्याकडे नाहीये। त्यामुळे तुझ्यापासून माणसं कधी दुरावली जातील ना हे तुझंच तुला सांगता येणार नाही, मग तेव्हा पश्चाताप करण्याची वेळ येईल तुझ्यावर आणि नेहमी असा खोटेपणा करत राहिली ना तर एक दिवस अशी तोंडावर पडशील ना तुला त्यातून कोणीही म्हणजे कोणीही वाचवू शकणार नाही असं सायली तिची कानउघडणी करत तिला सांगते। पण प्रियावर त्याचा काहीच परिणाम होत नसतो। मग आता सायली खूपच रागात प्रियाकडे पाहत असते। तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आणि अर्जुन रूममध्ये असतात तेव्हा सायली तो सोन्याचा तुकडा हातात घेत म्हणते हा खूप जुन्या पद्धतीचा दागिना आहे, खूप जुनं डिझाईन आहे हो हे। तेव्हा अर्जुन म्हणतो तरीही मला असंच वाटतंय की हा जो जुना तुकडा आहे ना तो साक्षीचाच असू शकतो, या दागिन्याचं वर्जन शोधलं पाहिजे, कारण हा दागिना जर साक्षीचा निघाला तर हे प्रूव्ह करता येईल की साक्षी त्या रात्री आश्रमात आली होती। तेवढ्यातच आता प्रिया त्या दोघांच्या रूममध्ये येते आणि सायली असं जोरातच ओरडते तेव्हा सायलीच्या हातात असणारा तो दागिन्याचा तुकडा खाली पडतो। मग प्रिया नेमकी तो पाहते आणि हातात घेऊन त्याला निरखू लागते आणि अर्जुन सायलीकडे ती पाहत असते तर या दोघांनाही खूपच आता भीती वाटू लागते की प्रियाने जर हा सोन्याचा तुकडा पाहिला तर प्रॉब्लेम होईल, तिने जर ओळखलं की हा सोन्याचा तुकडा साक्षीचाच आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।